तर नवीन वस्तू दाखवण्याआधी सगळ्यात पहिलं मला इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जी यूट्यूबवर कोणीच तुम्हाला आजपर्यंत सांगितले नाही. पिंडीबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्किप न करता सुरुवातीचा भाग नक्कीच पहा, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची ठरेल. ज्यांच्याकडे पण नामवाली पिंड आहे, म्हणजे ज्याच्यावर ते टिळक असतं, तर ते एकदम पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे यूट्यूबवर कोणी तुम्हाला आजपर्यंत हे सांगितलेलं नसेल, पण ज्यांच्या कोणाकडे ती नामवाली पिंड आहे ती चुकीची आहे. कारण आपण देवघरामध्ये जी पिंड ठेवतो त्याचं निमुळतं टोक जे असतं, म्हणजे हे जे आपण म्हणतो निमुळतं टोक, तर हे उत्तरेकडे असायला हवं. पण जी ती नामवाली पिंड आहे त्याच्यावर नाम पुढे असतं आणि त्याचं जे टोक निमुळतं टोक आहे ते दक्षिणेकडे येतं. त्यामुळे ते पूर्णतः चुकीचं आहे. हे कोणीच तुम्हाला यूट्यूबवर आजपर्यंत सांगितलं नसेल. पण आपल्या व्हिडिओमध्ये जे काही असतं, जे काही असतं ते क्लिअर आणि जे काही आहे ते खरं असतं. खोटं कधीही सांगून देवाच्या वस्तू विकू नये. त्यामुळे मला इथं सांगायचं आहे तुम्हाला, ज्यांच्या कोणाकडे नामवाली जी पिंड आहे ती तुम्ही चेक करून घ्या नक्की, त्याचं निमुळतं टोक. कारण मी जेवढे पण आत्तापर्यंत पिंड बघितलेले आहेत नामवाल्या, त्या सगळ्या चुकीच्या आहेत. त्यामुळे मला इथे क्लिअर करायचं आहे, व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. तुम्ही पण एकदा चेक करून घ्या. तुमच्याकडे नामवाली असेल तर ती चुकीचीच असणार आहे 100%. त्यामुळे आता चेक करून घ्या. आणि आतापर्यंत कुणीच तुम्हाला ही गोष्ट सांगितली नसेल यूट्यूबवर, पण मी सांगितलेली आहे. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुमचे जे घरात पिंड आहे, देवघरामध्ये जी पिंड आहे ती चेक करा. नामवाली नसेल तर खूपच छान, उत्तरेकडं असतंच टोक, कारण पिंड बनवलीच अशी जाते की त्याचं निमुळतं टोक उत्तरेकडं असेल. पण ही जी नामवाली पिंड आहे ती मी बघितलेली आहे सगळीकडे, त्याचं टोक जे असतं ते दक्षिणेकडे येतं. ते पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे, प्लीज चेक करून घ्या. तर चला आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडे बरेचसे न्यू प्रोडक्ट्स मी इंट्रोड्यूस करणार आहे, म्हणजे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये धूपदाणी आहे आणि ह्याच्या पहिले माझ्याकडे देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या भेटत नव्हत्या, म्हणजे मोजक्याच अशा मूर्त्या होत्या. पण आता सगळ्या मूर्त्या मी आणलेल्या आहेत, जसे की गणपती, लक्ष्मी आणि आपल्या अन्नपूर्णा माता वगैरे. तर त्या सगळ्या मूर्त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता नवीन कुंचम मी आणलेला आहे, तर तो पण मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पहिला तो कुंचम आपल्याकडे तसा भेटत नव्हता, पण आता बनवून घेतलेला आहे तो कुंचम मी. तर तो पण मी तुमच्यासोबत आता सगळं शेअर करणार आहे. त्याच्या पहिलं आपल्याकडे काय काय वस्तू भेटतात ते तर तुम्ही जे माझे कंटिन्यूस व्हिडिओज बघतात त्यांना तर माहितीच असेल, पण जे कोण नवीन जॉईन झालेले आहेत, नवीन व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी देवाच्या ज्या काही पितळेच्या वस्तू आहेत, मग दिवे असू दे, गजांत लक्ष्मी आहे, त्याच्यामध्ये कुंचम आहे, मग त्याच्यामध्ये देवाच्या मूर्त्या आहेत आणि पितळेच्या सगळ्या वस्तू, ताट वगैरे, तामण वगैरे सगळं काही आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल, हे जे नोट आहे, 2000 रुपयाची नोट आहे ही. त्याच्यामध्ये कुबेर भगवान आहे आणि लक्ष्मी माता आहे, गणपती बाप्पा ही आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ही अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे आपल्याकडे अवेलेबल. त्याचबरोबर जो तो बांगड्यांचा हार घातलेला आहे तो अवेलेबल आहे आपल्याकडे. ही दत्तगुरूंची मूर्ती पण आहे, मूर्त्या मी दाखवतेच तुम्हाला. तर ही स्वामींची मूर्ती पण सेम आपल्याकडे मिळणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती सगळं. आणि त्यानंतर हा जो पाट दिसतो तुम्हाला गणपती बाप्पाला ज्याच्यावर ठेवलेला आहे तो पाट आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर हा जो कमल बाऊल आहे, इथून हा बघू शकता तुम्ही, अन्नपूर्णा माता मी ठेवलेली आहे. हा कमल बाऊल पण आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळं काय पितळेमध्ये आहे. हा जो स्टूलवर ठेवलेला आहे मी बाळकृष्ण, तो पण आपल्याकडे स्टूल अवेलेबल आहे. आणि पिंड पण आपल्याकडे अवेलेबल आहे. श्रीयंत्र आपल्याकडे अवेलेबल आहे. कमळगट्ट्याची माळ भेटणार आहे. त्याचबरोबर हे जे हळदी कुंकूची बरणी दिसते ती अवेलेबल आहे. आणि हे जे गजांत लक्ष्मी आहे ते पण आपल्याकडे भेटतील तुम्हाला. बरेच वस्तू आहेत जे आत्ता मी दाखवले नाही आहेत ह्या व्हिडिओमध्ये, म्हणजे देवाऱ्यामध्ये अर्ध्याहून जास्त वस्तू आहेत त्या देवाऱ्यामध्ये नाही आहेत. त्या पण वस्तू आपल्याकडे भेटणार आहेत. तुम्ही जर जुने व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये पण तुम्हाला वस्तू बघायला भेटतील. किंवा तुम्हाला जर बघायच्या असतील वस्तू, मला व्हॉट्सॲपवर हाय करा, मेसेज करा, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे.
तर मी रिप्लाय करायला जे काही माझ्याकडे प्रोडक्ट्स जेवढे काही अवेलेबल आहेत ते पण दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले बघा, ही धूपदाणी आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे. याच्या पहिले ही धूपदाणी नव्हती माझ्याकडे, पण आता ही नवीन डिझाईनमध्ये आलेली आहे. तर ह्याला मस्त अशी डिझाईन केलेली आहे खालून, आणि 3 मस्त असे हे स्टँड टाईप आहे याला, जेणेकरून ठेवल्यावर पण छान दिसणार आहे. इथं ठेवून दाखवते मी. तर हे बघा, तर अशी ही छान दिसणार आहे धूपदाणी. तर आता मी प्राइजेस सांगणार नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण म्हणजे बरेचसे जण असे म्हणजे मेसेज करतात, जुना व्हिडिओ बघून येतात, तो ऑफरचा असू दे किंवा कोणताही प्राईजचा असू दे, मग त्याच्यामध्ये प्राईज एवढी सांगितलेली आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर आता एवढी प्राईज सांगत आहात, असं कंपॅरिझन होतं. त्यामुळे आता मी तुम्हाला प्राईज सांगणार नाही आहे. तर ही एक धूपदाणी, आणि ही कमळ धूपदाणी पण आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे. तर ही कमळ धूपदाणी आहे मस्त, हे बघा. तर अशी ही धूपदाणी असणार आहे. याला पण इथे पण डिझाईन आहे, आणि ही ठेवल्यानंतर अशी छान दिसणार आहे आपल्या देव्हाऱ्यामध्ये. तर ही एक धूपदाणी आपल्याकडे नवीन आलेली आहे. त्यानंतर हा दिवा, मस्त पानवेल दिवा आपल्याकडे आलेला आहे. मस्त असं कोरीव काम याच्यावर केलेलं आहे, इथे बघू शकता. मस्त अँटिकमध्ये आहे. तर ही सिंगल पण भेटेल आणि जोडी पण भेटेल. ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप करा माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. आणि ऑनलाईन पेमेंट आहे, आणि तुमच्या ॲड्रेसवर घरपोच भेटणार आहे जी काही वस्तू आहे ती. त्यानंतर इथे बघा, मस्त ही कासव आपल्याकडे आता स्टॉकमध्ये आलेला आहे, आणि याच्या खाली अंक आहेत. तर अंकाचा कासव ज्यांना कोणाला माहिती नसेल, तर अंकाचा कासव तांदळामध्ये ठेवला जातो, आणि ज्याच्या खाली अंक नसतात तो पाण्यामध्ये ठेवतात. हा हे काय म्हणतो आपण, श्रीअंक कासव आहे. याच्या खाली नंबर्स आहेत. तर हा पाण्यामध्ये ठेवायचा असतो, आणि मस्त असा जड आहे, हा हेवी आहे, आणि प्लेट पण बऱ्यापैकी हेवी आहे. आणि याच्या खाली प्रत्येकाच्या खाली असे प्राईज वगैरे दिलेले आहे. प्लेटची प्राईज कासवर तर नाही आहे, पण ह्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये तुम्हाला हे भेटणार आहे, कारण ती सेलिंग प्राईज नाही आहे आपल्याकडची. त्यानंतर आता आपण हे दुसरं बघूया. पहिलं हे बघा, मस्त असं कासवचं नवीन हळदी कुंकूचं करंडा आलं आहे. आणि हळदी कुंकू फक्त मोस्टली तुम्ही करंडा बघितलं असेल, त्याच्यामध्ये फक्त हळदी कुंकूचं असतं, पण याच्यामध्ये तुम्हाला अक्षता ठेवायला पण आहे. 2 याचं नाही आहे, हे 3 याचं आहे. हळद कुंकू इथे ठेवू शकता, आणि इथे अक्षता तुम्ही ठेवू शकता. बघा, हे तुमचे बोटं मावणार आहे एवढी जागा तर आहेच याच्यामध्ये, आणि अक्षता पण आपण असे घेऊ शकतो. 2 बोटं तर ऑलरेडी मावत आहेत. तर असं मस्त हे कासवचं आहे हळदी कुंकूचं करंडं. मस्त जड आहे याचं वेट, आणि हे असं मस्त असं कमळ आहे याच्यावर, आणि ही 2 अशी फुलं आहेत. छान अशी डिझाईन केलेली आहे याच्यावर, आणि हे कासवाचं तोंड पुढे आहे. हे 4 पाय दिलेले आहेत. मस्त हा नवीन आपल्याकडे स्टॉक, हा कुठेच दिसणार नाही तुम्हाला, आताच हा माझ्याकडे आलेला आहे सगळ्यात पहिलं. त्यामुळे ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. त्यानंतर आता आपण हे बघूया, पाट दाखवते मी तुम्हाला पहिलं. तर हा बघा, हा मस्त असा देवांना ठेवण्यासाठी पाट आपल्याकडे अवेलेबल आहे. पहिल्याची डिझाईन वेगळी होती, स्क्वेअरमध्ये होता. आता हा राऊंडमध्ये मी आणलेला आहे. याच्यावर मस्त अशी कमळाची डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. इथे असं ही मूर्ती ठेवल्यानंतर किती छान दिसणार आहे. हे बघा, मस्त दिसतं एकदम. तर असा हा पाट आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपण सगळ्या मूर्त्या बघूया. सगळ्यात पहिलं सुरुवात करूया आपल्या गणपती बाप्पापासून. तर मस्त असं कमळामध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा, साधारण 1.5 इंचाची ही मूर्ती आहे. मस्त याचं कोरीव काम तर इतकं छान केलेलं आहे. तर ही अशी मस्त मूर्ती आहे. त्याचे जे गणपती बाप्पांच्या हातांमध्ये जे काही शस्त्र आहेत, आणि मग शंख वगैरे आहे, लाडू आहे पुढे एका हातामध्ये, ते सगळं मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. त्याचबरोबर जे इथे
काय म्हणतो आपण, गणपती बाप्पांचं वाहन आहे मूषक, ते पण इथे किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. आणि मस्त कमळामध्ये असे बसलेले आहे, अशी ही मूर्ती आहे. 1.5 इंचाची ही मूर्ती असणार आहे. ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप नंबरवर मला मेसेज करा. त्याचबरोबर हे बघा दगडूशेठची पण मूर्ती आपल्याकडे आहे गणपतीमध्ये. ज्यांना कोणाला ही आवडली असेल ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ती असेल तर ती. ह्याच्यामध्ये पण जे उंदीर मामा आहेत गणपतीचं वाहन ते छान दिसून येतं आहे ते बघू शकता. आणि मग त्याच्यानंतर लाडू हातामध्ये, शस्त्र पण दिसत आहेत, त्रिशूल आहे इथं, हे पण शस्त्र पण. ह्याच्यामध्ये पण छान दगडूशेठची मूर्ती आहे ही. त्याच्यानंतर आपण बघूया लक्ष्मी माता. तर जशी मी गणपती बाप्पांची दाखवली 1.5 इंचची, त्याच्यामध्येच ही. आणि सगळ्यात जे काही आहेत भरीव मूर्त्या आहेत. तर ही लक्ष्मी माताची मूर्ती आहे, मस्त कमळामध्ये आहे. आणि खाली एक कलश टाईप दिलेला आहे ज्याच्यामध्ये कॉईन पडत आहेत लक्ष्मीच्या हातातून. तर अशीच मूर्ती आपल्याला बसलेल्या स्वरूपामध्ये असायला हवी. एकदम कोरीव काम केलेलं आहे. मागे पण बघू शकता तुम्ही स्वस्तिक मस्त असं जे मुकुट आहे त्याच्यावर स्वस्तिक दिलेलं आहे. दोन्ही हातांमध्ये कमळ आहे, असं मस्त कोरीव काम केलेली ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. त्यानंतर ही दुसरी एक लक्ष्मी माताची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. कमळामध्ये थोडंसं डिझाईन वेगवेगळं आहे बघू शकता तुम्ही. तर दोन्ही पण हाईट थोडीशी एकदम कमी आहे, बाकी तर असं काही जास्त फरक नाही आहे. थोडंसं फिनिशिंगमध्ये फरक आहे. हे जरा जास्त गोल्डनमध्ये दिसत आहे आणि हे अँटिकमध्ये आहे. तर अशी ही लक्ष्मी मातेची कोणतीही तुम्ही घेऊ शकता, दोन्हीची प्राईस सेमच आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कमळामध्ये मस्त बसलेली आहे. आणि याच्या इथे जो खाली गडू कलश दिलेला आहे कॉईनचा तो ह्याच्यामध्ये नाही आहे, जसा मगाशी मी दाखवला. तर अशी ही अँटिकमध्ये आणि ही पितळेमध्ये दिसण्यासारखी आहे. दोन्ही पितळेचेच आहेत पण अँटिक फिनिश आणि एक ब्रास फिनिश आहे. दोघींचा चेहरा तर खूपच छान आहे. त्यानंतर ही आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती. इथे बघू शकता काय भारी लुक आहे या अन्नपूर्णा मूर्तीचा. तर याचं पण कोरीव काम इतकं छान केलेलं आहे. हातामध्ये मस्त कलश आहे, एक हातामध्ये पळी आहे आणि छान अशी बसलेली आहे. आणि याच्या मागून पण स्वस्तिक आहे बघू शकता तुम्ही मुकुटला. आणि मस्त अशी वेणी दिसत आहे. तर अशी मस्त कोरीव काम केलेली ही मूर्ती आहे. त्यानंतर मस्त ही दत्तांची मूर्ती, प्रभावळ असलेली ही मूर्ती तुम्हाला कुठेही दिसणार नाही यूट्यूबवर. माझ्याकडेच पहिल्यांदा ही मूर्ती आलेली आहे. तर ही बघू शकता मस्त अशी प्रभावळ दिलेली आहे. आणि मस्त अशी गाय आहे मागे बघा आणि हातामध्ये गदा आहे. याचं कोरीव काम तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि त्याचबरोबर दुसरी पण एक माझ्याकडे मूर्ती आहे. त्यानंतर तुळजाभवानी आईची मूर्ती बघू शकता किती वेगळी आहे, डिफरंट आहे. म्हणजे ही पण कोणाकडे मी बघितलेले नाही यूट्यूबवर, माझ्याकडेच पहिल्यांदा ही पण आलेली आहे. मोस्टली जे काही तुम्हाला इथे मूर्त्या दिसतील त्या जास्ती काही अशा कॉमन नाही आहेत. माझ्याकडे पहिल्यांदाच ह्या मूर्त्या आलेल्या आहेत. जशी की प्रभावळी दत्त महाराजांची मूर्ती बघितली, ही तुळजाभवानीची मूर्ती आहे. आणि अजून एक विठ्ठल रुक्माईची पण प्रभावळची आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते पुढे. तर ही मस्त अशी बघू शकता तुम्ही, चेहरा किती हसतमुख आहे भवानी आईचा. तर ही भवानी आईची मूर्ती आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघूया. ही अँटिकमध्ये आहे. ही विदाऊट प्रभावळ आहे आणि मागून पण छान असं काम केलेलं आहे. आणि ही प्रभावळवाली 1.5 इंचमध्ये आहे. तर मस्त असे दोन्ही साईडला मोर आहेत बघा. आणि ही प्रभावळ दिलेली आहे मागे, जशी आपण मंदिरात बघतो मूर्त्यांच्या मागे तशी इथे प्रभावळ दिलेली आहे.
त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती, ही पण एकदम भरीव आणि जड आहे आणि मोठी आहे. तर ह्याचे पण तुम्ही बघू शकता, कानातले इथे घालू शकता तुम्ही, होल दिलेले आहे बारीक असे. तर अशी मस्त अशी मूर्ती आहे ही. त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. म्हणजे ही जी माझ्या देवारात तुम्हाला दिसत आहे मूर्ती, इथे दिसत असेल, ह्या मूर्तीमध्ये आणि याच्यामध्ये किती फरक आहे बघा. कारण ही मूर्ती तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही आहे. तर मी नीट दाखवते एकदा तुम्हाला मूर्ती. तर बघू शकता किती छान मूर्ती आहे, याचं फिनिशिंग किती छान आहे. त्या मूर्ती आणि या मूर्तीमध्ये कितीसा बराच डिफरन्स आहे. जे काही आपण कोरीव काम म्हणत असतो ते खूप छान असं केलेलं आहे आणि एकदम चमकते ही मूर्ती अशी. जेवढी चमक तिला नाही आहे, ती मूर्ती इथे दिसत असेल तुम्हाला, तेवढी चमक ह्या मूर्तीला आहे. त्यानंतर आपण पाहूया ही गाय वासरूची. ह्याच्यावर पण कोरीव काम बघू शकता, किती मस्त डिटेलिंग. आणि हे जे वासरू आहे, बरेचसे मूर्त्या ज्या बघितलेल्या आहेत गाय वासरूच्या, तुम्ही बघितल्याच असेल यूट्यूबवर, तशा नाही आहे. कारण त्याच्यामध्ये वासरू हे नीट नसतंच मुळात तर. पण हे जर वासरू तुम्ही बघितलं, सगळं डिटेलिंग मस्त केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावर कोरीव काम ह्याच्यावर किती छान केलेलं आहे. आणि ही गाय पण किती छान आहे बघा, कोरीव काम किती छान केलेलं आहे. अशी ही गाय वासरू कोरीव काम केलेली तुम्हाला कुठेच दिसली नसेल व्हॉट्सॲपवर, पण माझ्याकडे आता तुम्हाला भेटणार आहे ही. आणि आपल्याकडे तर माहिती असेल तुम्हाला, रेट्स खूप रिजनेबल आहेत. ज्यांना कोणाला जे कोणतं प्रोडक्ट आवडतं आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲपवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. त्यानंतर जे तुम्हाला माझ्या देवाऱ्यामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे इथे बघू शकता तुम्ही. तर ही मूर्ती पण तुम्हाला माझ्याकडे भेटणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, किती छान हसतायत स्वामी. म्हणजे खरोखर स्वामीच समोर बसलेले आहेत असं वाटतंय. त्यामुळे इथं हे जे नाम दिलेलं आहे ते पण किती छान उठून दिसत आहे. आणि बाकी ह्यांचे हे जे माळ आहे ते पण स्वामींची किती छान दिसत आहे. तर असं डिटेलिंग आहे पूर्ण मूर्तीमध्ये. सेम मूर्ती आहे माझ्या देवाऱ्यात आणि काहीच फरक नाही आहे. 3 इंचची आहे ही मूर्ती. आणि त्यानंतर ही फेटेवाली एक मूर्ती आहे स्वामींची. हे बघा, ही 1.5 इंचची आहे मूर्ती. ही पण अँटिकमध्येच आहे, पण याला फक्त फेटा आहे, एवढाच फरक आहे. आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं, मी जसं मगाशी सांगितलं, जी पिंड आहे उत्तरेकडे त्याचं निमुळतं टोक असावं. आणि बरेचसे यूट्यूबर्स जी सेल करत आहे नामवालं, ज्यांच्याकडे पण असेल पिंड, त्यांनी प्लीज एकदा चेक करून घ्या. कारण ते नाम चुकीचं आहे. इथे नाम असतं पिंडीला आणि इथं नाम असले की त्याचं निमुळतं टोक या साईडला आहे, ते दक्षिणेला टोक होणार आहे ते निमुळतं टोक. पण ते चुकीचं आहे, पूर्णतः चुकीचं आहे ते. कारण जे पिंडीचं टोक ते उत्तरेलाच असायला हवं. तर इथे बघू शकता तुम्ही, उत्तरेलाच असणार आहे. तर ही पिंड एकदम बरोबर आहे. ज्यांच्याकडे पण नामवाली पिंड असेल ती पूर्णतः चुकीची आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या नक्कीच. तर अशी ही पिंड आपल्याकडे एक अवेलेबल आहे. आणि त्यानंतर अजून एक मेन कुंचम आपल्याकडे नवीन आता स्टॉकमध्ये आलेला आहे. पहिला जो भेटायचा तो पण तुम्हाला भेटणार आहे आणि हा पण भेटणार आहे. आणि दोघांमध्ये फरक म्हणजे डिझाईनचा पण असणार आहे आणि प्राईसचा पण डिफरन्स असणार आहे दोघांवर. तर हा बघा नवीन आपल्याकडे आता मी नवीन ऑर्डर केलेला आहे. मस्त असे गजांत लक्ष्मी आहेत दोन्ही साईडला. इथे गणपती बाप्पा, लक्ष्मी माता आहे आणि शंखचक्र. तर इथे बघ, ग्लासवर पूर्ण अखंड आहे हा ग्लास, मध्ये मी आणलेला आहे. त्याचबरोबर हा जुना, काहीच फरक नाहीये. तर बऱ्याचशा जणांची ह्या कुंचमसाठीची रिक्वायरमेंट होती, त्यामुळे हा मी आता माझ्याकडे स्टॉकमध्ये आणलेला आहे. आणि हे 1.5 इंचचं श्रीयंत्र पण आपल्याकडे आता अवेलेबल आहे.